गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मी आज साडी नेसली, तयार झाली आणि कांदा पोहे केले मुलांसाठी, कारण की आम्ही पुरणपोळ्या करणार होतो आणि त्यासाठी थोडा वेळ लागणार होता. तर म्हणून म्हटलं तोपर्यंत नाश्त्याला कांदा पोहे करू दे आणि मग कांदा पोहे केले. बाहेर सगळी मामांनी तयारी करून घेतली, हार वगैरे लावले सगळे गुढीला, चाफ्याचा हार, झेंडूचा हार आणि छान अशी मस्त सगळी तयारी करून घेतली. आणि छोटू आमचा बघा मदत करतोय मध्ये मध्ये आणि बघत असेल आज एवढा मोठा बांबू कशासाठी आणला आहे बाहेर. आणि छान असं कडुनिंब लावून घेतलं, चाफ्याच्या फुलांचा हार लावला आणि ती गाठी असते आपली गोड साखरेची ती लावून घेतली. आणि व्यवस्थित मामांनी सगळी म्हणजे ते गुढी उभारण्यासाठी जे पण काही असते ते प्रिपरेशन करून घेतली. आणि माझा पसारा आज बाहेर तसाच आहे, कपडे वगैरे लादी वगैरे पुसलेली, कारण की सकाळी सकाळी आपण लवकरच काय करतो, गुढीपाडव्याचा सण करायला घेतो. आणि सगळं आवरलं होतं, सगळं कामं झालेली होती, पण ते उचलायचं वगैरे सगळं तसंच राहून गेलं होतं. आणि मी खाली आली आणि आम्ही दोघींनी पुरणपोळ्या लाटल्या. तर आत्यांनी नैवेद्यासाठी 5 पोळ्या लाटल्या होत्या, पण मला थोडा यायला उशीर झाला, म्हणून मग थोडंसं बाकीच्या आम्ही पुरणपोळ्या 1.5 किलोच्या पुरणपोळ्या केल्या होत्या. आणि मी पटापट चारे करून दिले, गोळे करून दिले आणि आत्याने पटापट पुरणपोळ्या लाटल्या. तर छान अशा गप्पा गोष्टी करत करत पुरणपोळ्या आमच्या पूर्ण झाल्या बघता बघता. आणि छान म्हणजे कसं आपण जेव्हा एकत्र असं बसतो, काहीतरी काम करतो, तर अशा गप्पा गोष्टी होतात आणि आपल्याला सगळ्यांना वेळ मिळतो एकमेकांसोबत. म्हणजे जसं की आत्या आणि मी असं, तसं इतर वेळेस तर आपण गप्पा मारत बसत नाही. तर आत्याने लगेच सार बनवायचा होता म्हणून कांदा खोबरं वाटून ते वाटण तयार करायला घेतलं. आणि दुपारी छोटू झोपून उठला 2:30-3 वाजता. मग असं खेळत बसलो आम्ही बाहेर. बाकीच्यांनी सगळ्यांनी जरा अंग टाकलं होतं, जरा आराम करत होते. आणि छान अशी गोड गोड स्माईल, मस्त मला बाय बाय करतोय, सायकलवर फिरतायत. आणि इथे गुढीपाडव्याची छान अशी रांगोळी आम्ही काढली. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.